Hello students, welcome back to 7th standard English subject. In last video, we have learned the poem Children Are Going to School. Today, we are going to learn our new topic 1.6. The name of our chapter is In a Class of Their Own, Part 1. See students, it's a motivating story about a class who changes itself for a better future. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी ही एक अतिशय प्रेरणादायक गोष्ट आहे. इट हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑफ देअर क्लास टीचर. आणि हे फक्त त्यांच्या वर्गशिक्षिका यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे शक्य झाले आहेत. इट हेल्प्स द क्लास टू ट्रान्सफॉर्म फ्रॉम वर्स्ट क्लास टू गुड क्लास. See the lesson in a class of their own. Part 1. We are a class of 60 girls and boys, and we are all friends. Of course, it's true that there are camps among us, and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. बघा, हा वर्ग 60 मुली व मुले मिळून बनलेला आहे आणि ते सांगतायत की ते सर्व काय आहेत? मित्र आहेत. अर्थातच हे खरे आहे की आमच्यामध्ये गट आहेत आणि आमच्यामध्ये भांडणे, वादविवाद, मारामाऱ्या सर्व काही होत असते. परंतु दुसऱ्यांशी सामना देण्याचा प्रसंग येतो, अगदी वर्गशिक्षकांशी सुद्धा, तेव्हा आम्ही सर्व काय होतो? एक होतो असं ते सांगतायत. एकजुटीने आम्ही सर्वांना सामोरे जातो. इफ यू सी ए होल क्लास being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it most probably us. But we do not tell tales about anyone, girl or boy. We take the punishment as a class. जर तुम्हाला एखादा संपूर्ण वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला लावलेला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकामधून 100 ओळी लिहायला लावलेला दिसला, तर तो बहुत करून आमचाच वर्ग असायचा. परंतु आम्ही कोणत्याही मुलाविषयी किंवा मुलीविषयी चुगल्या एकमेकांना करीत नाही. एक वर्ग म्हणूनच सर्व मिळून मिसळून आम्ही ती शिक्षा घेतो. आणि बघा यावर्षी काय झाले ते. We were used to teachers shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. But we didn't mind it. It made no difference to us. We all liked our class teacher the way it was. We were, in fact, quite proud of our class teacher. कमी गुण, घाणेरडे काम, अपूर्ण वर्गपाठ, शाळेत नियमित हजर न राहणे आणि शिक्षकांना चिंता वाटते अशा इतर सर्व गोष्टींबाबत शिक्षकांच्या आमच्यावरील ओरडण्याची आम्हाला सवय झालेली होती. परंतु आम्हाला त्याचे काही वाटत नसे. त्याने आम्हाला काही फरक पडत नव्हता. आम्हाला आमचा वर्ग जसा होता तसाच आवडत होता. खरे पाहता आम्हाला आमच्या वर्गाचा मोठा अभिमान वाटत होता. सी नेक्स्ट. अँड सो वॉज अवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. शी सेड, I have heard about you people from your last year's teachers, and I am proud of you. Unity is a very important quality, and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. आणि तसाच आमच्या नवीन क्लास टीचर
मिसेस देसाई यांनासुद्धा त्यांनी अगदी पहिल्याच तासाला असे सांगितले. त्या म्हणाल्या, मी तुमच्या मागच्या वर्षाच्या क्लास टीचरकडून तुम्हा लोकांविषयी ऐकलेले आहे आणि मला तुमच्याविषयी अभिमान वाटतो. ऐक्य म्हणजे युनिटी हा एक फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो तुम्ही नेहमी टिकून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्ग शिक्षिका असल्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. Did you notice what she called us? It's very interesting. It's never children. It's always girls, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. त्यांनी आम्हाला काय म्हटले तुमच्या लक्षात आले का? ते फारच लक्षवेधक आहे. त्या म्हणाल्या, मुले असे कधीच नाहीत. ते नेहमी मुलींनो, मुलांनो, तरुण मुलांनो, तरुण लोकांनो किंवा माझ्या प्रिय तरुण गृहस्था किंवा तरुण बाईसाहेब असं म्हणतात. आता या बाईसाहेब ते कसे करायचे हे आपल्याला दाखवतील. असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटते. आम्हा सर्वांना त्या खूप आवडतात. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. Soon it was time for the first unit test. After the test, we all got ready to receive our usual share of scolding and punishments. But when Mrs. Desai came with the progress report cards, she didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. लवकरच पहिल्या युनिट टेस्टची ज्यावेळेला वेळ येऊन ठेपली आणि चाचणीनंतर आम्ही सर्व आमचा खरडपट्टीचा किंवा शिक्षेचा म्हणजे आमचा नेहमीचा वाटा घ्यायला तयार झालो. परंतु ज्या वेळेला मिसेस देसाई आमचे रिपोर्ट कार्ड घेऊन वर्गात आल्या त्यावेळेला त्या रागावलेल्या दिसल्या नाही. त्या काहीशा शांत होत्या. त्यांना नेहमीप्रमाणे स्मितहास्य केले, परंतु त्यांच्या डोळ्यात आनंद नव्हता. She handed out the cards one by one. Many of us had failed in one subject or the other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. So that's that, she said after handing out all the cards. Suddenly, her eyes were filled with tears. She didn't let the tears fall, of course. She just blinked them away and turned to the blackboard. त्यांनी एक एक करून आमचे रिपोर्ट कार्ड दिली. आमच्यापैकी बरेच जण एका किंवा दुसऱ्या विषयांमध्ये नापास झालेले होते. काही जण परीक्षेला बसले नव्हते. काहींना काही विषयांमध्ये चांगले गुण मिळाले होते. फारच थोड्यांनी सर्व विषयात चांगली प्रगती केली होती. हे सर्व असे आहे. त्या सर्व प्रगतीपत्रके वाटून झाल्यानंतर बोलल्या. एकाएकी त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. अर्थातच त्यांनी ते अश्रू ओघळू दिले नाहीत. त्यांनी डोळ्यांची उघडझाप करून ते सावरले आणि त्या फळ्याकडे वळल्या. Are you angry with us, madam? Someone asked. No, not at all. But you don't feel proud of us anymore, Sushmita said in a low, soft voice. तुम्ही आमच्यावर रागावले आहात का मॅडम? कोणीतरी विचारले. नाही, मुळीच नाही. परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही, सुष्मिता मृदू हळू आवाजात बोलली. नो सुष्मिता, you are my class and I will always want to be proud of you. Come on, now let us go back to our studies. Take out your books. नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. तुमची पुस्तके बाहेर काढा. We waited after school and talked about this.
Did you notice what Desai ma'am said? Asmita asked Snehal. She said, I will always want to be proud of you. She didn't say, I am proud of you. What do you expect? I said, so many of us fail, so many miss the test. How do you expect her to be proud of us? आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो आणि त्याविषयी बोललो. देसाई मॅडम काय म्हणाल्या हे तुझ्या लक्षात आले का? अस्मिता स्नेहलने विचारले. त्या म्हणाल्या, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी इच्छा असेल, पण तुमचा अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या नाही. तुझी अपेक्षा काय आहे? मी म्हणाले. आपल्यापैकी बरीच मुले नापास आहेत. बरेच जण परीक्षेला नव्हती. त्यांना अभिमान वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस? सी पेज नंबर 30, पार्ट 2. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. परंतु हे फार वाईट आहे, आकाश म्हणाला. आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काहीतरी केले पाहिजे. बट हाऊ? व्हॉट कॅन वी डू? आस्क सुनील. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? परंतु कसे? आपण काय करू शकतो? सुनीलने विचारले. आपण सर्वांनी चांगले केल्याशिवाय त्या संतुष्ट होणार नाहीत. तुला ते शक्य आहे असे वाटते का? अँड देन सडनली इट क्लिक. आणि नंतर मला ते अचानक सुचले. येस, आय सेड. वाय नॉट? वी विल मेक इट पॉसिबल. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. होय, मी म्हणाले. का नाही? आपण ते शक्य करून दाखवू. आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केले तर आपण ते करू शकतो. राईट, सेड आकाश. लेट्स डू इट. आकाश म्हणाला, बरोबर आहे, आपण ते करूया. सो द नेक्स्ट डे वी, द होल क्लास, सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण वर्ग कृती योजनेविषयी चर्चा करायला एकत्रित बसलो. इथे प्लॅन ऑफ ॲक्शनचा शॉर्टकट आहे POA. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शूड हेल्प अदर्स. ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची. या गोष्टीशी आम्ही सर्व सहमत झालो. दॅट इज ऑल व्हेरी वेल, सेड नियती. शी इज द मॅथ्स जीनियस in our class. I have tried to help before. But no one is interested. They don't want me to help them. हे सर्व फारच छान आहे, नियती म्हणाली. ती आमच्या वर्गातील गणिताची पंडित होती. मी यापूर्वीही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोणालाही आवडलेलं नाही. त्यांना मी मदत करावी असे त्यांना वाटत नाही. Perhaps you are too bossy, suggested सोली. कदाचित तू जरा जास्तच दादागिरी करणारी असावीस, सोलीने सुचवले. We have better things to do after school. Who wants to sit and do maths? said Nilesh. You can help by giving us the answer. आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. कोणाला अधिक वेळ बसून गणिते करायला आवडेल? निलेश म्हणाला. आम्हाला उत्तरे देऊन तू मदत करू शकतेस. सी व्हॉट आय मीन, सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या, नियती म्हणाली. तुम्ही दोघेही गणितात वर्गाच्या खूपच मागे आहात. दिस विल नॉट डू, said Akash. Do you think Desai madam will be proud of a class of copycats? You must study till you understand your maths well. It's a rule and you have to follow it. हे चालणार नाही.
आकाश म्हणाला. देसाई मॅडमना नक्कल करणाऱ्या वर्गाचा अभिमान वाटेल असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला तुमचे गणित जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तो नियम आहे आणि तो तुम्ही पाळला पाहिजे. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड देअर आर मेनी लाईक देम, सेड नियती. आणि त्यांनी तो पाळला नाही तर काय? आम्ही त्यांच्यासारखे पुष्कळ जण आहेत, नियती म्हणाली. आय हॅव ॲन आयडिया, सेड सोली. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज ए सर्च लाईट्स. दे विल विजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. माझ्याकडे एक आयडिया आहे, सोली म्हणाली. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना आपले शोधदीपक म्हणजेच सर्च लाईट्स म्हणून काम करू द्यावे. ते आपल्याला घरी येऊन भेटतील. आपण अभ्यास करतो हे पाहण्याकरिता दर दिवशी आपल्याला बोलतील. नेक्स्ट पेज. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क निलेश. आणि आपल्याला जर काही अडचणी आल्या तर, निलेशने विचारले. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती who will help us out of our searchlights. आपण नियतीसारखे अभ्यासरक्षकसुद्धा ठेवूया. ते आपल्याला आपल्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. दॅट इज अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. ही फारच चांगली कल्पना आहे. आपण प्रत्येक विषयाकरता स्टडी गार्ड ठेवूया. I didn't take very long to identify the SLS and SGs. We put the POA in motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. शोधदीपक आणि अभ्यासरक्षक उडवून काढायला फारसा वेळ लागला नाही. आम्ही POA ताबडतोब चालना दिली. आम्ही आमच्या शिक्षकांना या गोपितात सामील न करता हे केले. आम्हाला श्रीमती देसाईंना आश्चर्यचकित करायचे होते, परंतु त्या खरोखरीच खूप चाणाक्ष आहेत. त्यांनी एका आठवड्यात तो बदल हेरला. समटाईम्स इट ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. No one is ever absent. Everyone pays attention during lessons. And I see a different look in your eyes. Something has happened. मला खात्री आहे या वर्गातील मुले काही विशेष कामात मग्न आहेत, त्या म्हणाल्या. कोणीही कधीही गैरहजर राहत नाही. पाठ चालू असताना प्रत्येकजण काळजीपूर्वक लक्ष देतो आणि मला तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच जळाळी दिसते. काहीतरी घडलेले आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. यू पीपल आर रिअली अमेझिंग. व्हॉट वंडरफुल आयडियाज. सच अ डिटर्मिनेशन. देअर इज नो अदर क्लास लाईक यू. म्हणून नंतर आम्हाला त्यांना सांगावे लागले. त्या खरोखरच आश्चर्यचकित झाल्या. तुम्ही लोक खरोखरच अद्भुत आहात. किती सुंदर कल्पना, किती जिद्द. तुमच्यासारखा दुसरा वर्ग कोणताच नाही. वी फेल्ट सो हॅपी. वी वेअर ऑन क्लाउड 9. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड, ऑनेस्टली. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, बट वी वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट eager to take the second test and get the results. आम्हाला खूप आनंद झाला. अगदी परमोच्च आनंद झाल्यासारखे वाटले. प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली. खरोखरच. आणि तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु खरे पाहता आम्ही सर्व दुसरी युनिट टेस्ट देण्यासाठी आणि निकाल पाहण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. This time, when Mrs. Desai walked in with the report card, she was all smiles. She congratulated each one of us personally. यावेळी श्रीमती
देसाई जेव्हा वर्गात प्रगतीपत्रके घेऊन आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या. त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिशः अभिनंदन केले. However, there is no last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well, but alas, there were still some who got poor marks, and some had even failed. So then we all began to feel crushed. Nena, who had got a red mark in her card, couldn't bear it. काही असो, शेवटची एक गोष्ट अशी आहे जी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. आम्ही सर्व चांगले यश मिळवू अशी आम्ही अपेक्षा केली होती. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी खरेच चांगले यश मिळवले, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे अजूनही काही जणांना कमी गुण मिळाले होते आणि काही तर नापास झाले होते. त्यामुळे आम्हा सर्वांना पराभूत झाल्यासारखे वाटले. नेना तिच्या रिपोर्ट कार्डमध्ये मिळालेली लाल रेघ सहन करू शकली नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सोब. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे, ती हुंदके देत म्हणत होती. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. परंतु आमच्या प्रिय लाडक्या वर्ग शिक्षिका तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला मिठीत घेतले. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. नाही नैना, तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाही आहेस. लुक ॲट युअर कार्ड. बघ तुझं रिपोर्ट कार्ड पहा. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओन्ली 2 आउट ऑफ 50 इन सायन्स. मागच्या वेळी तुला विज्ञानामध्ये 50पैकी फक्त 2 गुण मिळाले होते. अँड दिस टाईम इट्स 16. आणि या वेळेला ते किती झालेले आहेत? 16. दॅट्स क्वाईट अ लीप. म्हणजेच तू योग्य दिशेने सुरुवात केली आहेस आणि मला खात्री आहे तू ती चालू ठेवशील. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच वन ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटतो आणि तुमचा प्रत्येकाचाच अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. नंतरच्या परीक्षेत काय घडले याचा अंदाज तुम्ही करू शकता का? बघा मुलांनो, क्लास टीचरच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे त्या मुलांमध्ये चांगला बदल घडून आलेला होता. तुम्ही देखील त्यांच्याप्रमाणेच आदर्श घ्यायचा आहे.